आणि आता पाहूया विधानसभा संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांना भाजपकडून शेवटचा अल्टिमेटम देण्यात आलाय। 2 महिन्यात कामगिरी सुधारा, अन्यथा तिकीट कापलं जाणार असल्याचा इशारा पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलाय। चंद्रकांत पाटील माणसे जोडणारा माणूस अशी बॅनरबाजी कोथरूडमध्ये करण्यात आली। त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधूनच निवडणूक लढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर करण्यात आलाय। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण करण्यात आलंय। 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक आले। पहिल्यांदा निवडून आलेल्या पुन्हा त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत देण्यात आले। खडकवासल्यानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटानं दावा सांगितलाय। अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक आहेत। सध्या महायुतीत पुरंदर विधानसभा शिंदे गटाकडे आहे। मलिकांच्या कुटुंबातून 2 जण विधानसभा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। मलिकाही पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा करण्यात आली। शिवस्वराज्य यात्रा लढा स्वाभिमानाचा असं यात्रेचं नाव आहे। 9 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात होणार आहे। सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार आहे। काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंची प्रतिक्रिया।